नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जयपूरला आहे. हे बघू शकता मागे जयपूर स्टेशन. तर मित्रांनो, आज आपण इथून खाटू श्यामला जाणार आहे. त्यासाठी आपल्याला इथून आधी सिंधी कॅम्पला जायचं आहे. 20 रुपये शेअरिंगने आपण सिंधी कॅम्पला जाणार आहे. त्याच्या सिंधी कॅम्पवरून आपण मग बस पकडायची आहे. बघूया पुढे. आता त्याच्या आधी मी फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करून घेतो जरा. माझ्या मित्रांना वाटतं की मी एकटा फिरतो, सोलो ट्रॅव्हल करतो. इव्हन सगळ्यांनाच असं वाटतं की सोलो ट्रॅव्हल करतो तर भैया चांगल्या हॉटेलमध्ये झोपतो वगैरे. तर तुम्हाला मी एक रिअलिटी चेक देतो, कमी पैशात आपण कसं फिरू शकतो. असं झोपायचं कमी पैशात एकदम फ्री ऑफ कॉस्ट. सिंधी कॅम्पला आलोय. इकडे बघू बसेस आहेत, आपण इकडून जाऊ शकतो. त्याच्या आधी मी थोडा फ्रेश काहीतरी खाऊन घेणार आहे. तर आपली आंघोळीची आता सोय होते. आंघोळ करून आपण निघणार आहे. मित्रांनो, आपण फ्रेश झालोय. आजची ड्रेसिंग बघू शकतो. आता सनस्क्रीन लावतोय. सनस्क्रीन लावून आपण आता चाललोय. पुढचं दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आजच्या दिवसासाठी आपण रेडी आहोत. मी आता जिथे दाखवलं तिथं मी फ्रेश नाही झालो. इकडे एक अजून हॉटेल सारखं होतं 50. हे बघू शकता. गरम पाणी वगैरे सगळं होतं, त्यामुळे चांगलं वाटतं फ्रेश होण्यासाठी. आपल्याला पूर्ण रूम घ्यायची गरज नाही जर आपण कामदार नसेल तर. तसं या गोष्टी म्हणजे सोयी सुविधा इथे चांगल्या आहेत. आता आपण थोडं नाश्ता करणार आहे आणि नाश्ता करून झाल्यानंतर मग आपण आता पुढे खाटू श्यामसाठी बस पकडणार आहे. मित्रांनो, आता आपण छोले भटुरे घेतले 40 रुपये प्लेट. चव बघूया कशी आहे. मित्रांनो, आलू पराठा सॉरी छोले भटुरे ओके ओके होते. आता आपण आलू पराठा घेतोय. बघूया आलू पराठा कसा लागतोय. बघतोय, बघूया कसं लागतोय. ₹20 हिशोबाने ठीक आहे. पण आपल्याला आता बस भेटली. ही मागे आहे ती सालासरला जाणारी बस आहे. आता या बस मध्ये बसून आपण चाललोय. आपल्याला बस मध्ये सीट भेटली आहे. ही बस थोड्या वेळाने निघणार आहे. आता बघूया किती वेळात पोहोचते आणि किती तिकीट आहे. मित्रांनो, 200 रुपये तिकीट आहे जयपूरवरून सालासरची. आणि जवळजवळ 2.5 तास झाला मी अजून बसमध्ये. आणि आता आम्ही सिकरला पोहोचलोय. इथून अजून 1 तास आहे जास्त. सिकरवरून सालासर बालाजीचं दर्शन झाल्यानंतर परत आपण खाटू श्यामला जाणार आहोत. मित्रांनो, 180 किलोमीटर 4.5 तासाचा प्रवास करून आपण आता सालासर बालाजीला पोहोचलोय. माझ्या चेहऱ्याची हालत बघू शकता तुम्ही. आता जरा तोंड वगैरे धुतो आणि जातो पुढे दर्शनाला. मित्रांनो, आता चाललोय आपण दर्शनाला. फ्रेश वगैरे झालोय. एक उसाचा रस पियालोय. आता बघूया इथं किती वेळ लागतो दर्शनाला. जवळजवळ 180 किलोमीटरचा रस्ता आपण कापलाय 4.5 तासात. मित्रांनो, आपण आता आलोय. हा बघू शकता प्रवेशद्वार. मित्रांनो, आपलं दर्शन झालं आहे आणि आपण आता पुढे चाललोय. मित्रांनो, सालासर बालाजीची वैशिष्ट्य म्हणजे हे हनुमानाचं मंदिर आहे. परंतु याची एक खासियत अशी आहे की या हनुमानाच्या मूर्तीला, भगवंताच्या मूर्तीला मिशी आहे आणि दाढी आहे, जी हनुमानाच्या मूर्तीला, प्रतिमेला दिसत नाही सहसा. त्यामुळे हे मंदिर त्यामुळे विशेष आहे. कारण येथील जी प्रतिमा आहे त्याला दाढी आणि मिशी आहे. आणि मित्रांनो, इथे येणाऱ्यांची मनोकामना पूर्ण होते असे खूप जण बोलतात.
आपण पण आलोय आपल्या यात्रेचा तो भाग होता म्हणून आलोय. 4.5 तास ट्रॅव्हलिंग केली आहे जयपूर पासून आणि आपण इथे पोहोचलोय. 5 मिनिटात दर्शन झालं. व्यवस्था एकदम चांगली आहे, आवडलं मला. आता आपण इथून पुढे खाटू श्यामला चाललोय. तिकडे आपण जाऊन पुढे मित्रांनो आपल्याला आता खाटू श्यामला बस भेटले. इथून 120 रुपये तिकीट आहे. ही बस चांगली आहे जरा. मित्रांनो आता आपण उतरलोय. मागे बघू शकता बसेस आहेत. आता आपण इथून चालत पुढे जाणार आहे मंदिराकडे. मित्रांनो आता आपण मार्केट मधून पुढे पुढे चाललोय मंदिराकडे. थोड्याच वेळात आपण मंदिरात पोहोचू. मित्रांनो या साईडला थोडीशी गर्दी आहे, पण आपण बघूया जेवढ्या लवकरात लवकर दर्शन कसं घेता येईल. हा एंट्रन्स आहे. आता इथून आतमध्ये जायचंय. भाई मगाचपासून 5 ते 10 मिनिटं झाले चालतोच आहे. मंदिर येतच नाही. वेगवेगळी खूप मंदिर आली, त्याच्यापैकी एक हे समोरचं मंदिर बघ. मित्रांनो आता छोट्या छोट्या गल्ल्यातून बाहेर येऊन आता मोठ्या गल्ल्यांमध्ये आलोय, तरी पण अजून मंदिर येत नाही. सर्वीकडे दुकान आहेत. मित्रांनो आलोय आम्ही आतमध्ये. पण खूप लाईन आहे. आम्ही चाललोय चालत आता बघूया. मित्रांनो गर्दी आहे खूप. मित्रांनो समोर मंदिर आहे, बघू शकता. मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे. 10 ते 15 मिनिटं लागली दर्शन व्हायला. इकडे चरण स्पर्श नसतं, फक्त मुख दर्शन असतं. ते आपलं झालेलं आहे. इथून पुढे श्यामकुंड आहे, तिकडे आपण जाणार आहोत श्यामकुंड बघायला. मित्रांनो इकडं सगळं कन्फ्युजिंग आहे, पण हे बघा दाखवतो श्यामकुंड जायला रस्ता. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी विचारत जावं लागेल. मंदिरात पण आणि कुठे पण जायचं असलं तरी. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल श्यामकुंड. आता मित्रांनो आपलं खाटू श्यामचं दर्शन पूर्ण झालंय. आता मी बाहेर पडल्यावर तुम्हाला थोडक्यात एक इन्फॉर्मेशन देतो. तर मित्रांनो तुम्हाला घटोच कोच तर माहितीच असेल. घटोच कोच तर त्याच्या मुलाचं नाव बर्बरी. त्याचे कुरळे केस होते म्हणून त्याला बर्बरिक बोलायचे. तर महाभारताच्या वेळी जेव्हा त्याला एक बाजू घ्यायची होती तेव्हा तर बर्बरिकने त्याच्या आईला वचन दिलं की तो त्या जी बाजू हरणार आहे त्या बाजूने तो लढणार. त्यामुळे तो दुर्योधन साईडने लढणार होता. आणि अशा वेळी त्याच्याकडे 3 पॉवरफुल असे बाण होते. त्याच्यामुळे तो खूप पॉवरफुल होता युद्धामध्ये. तर श्रीकृष्णांनी बर्बरीकडे त्याचं शिर मागून घेतलं आणि त्याला हे आशीर्वाद दिला की कलियुगात किंवा येणाऱ्या काळामध्ये तुला श्याम या नावाने ओळखलं जाईल. आणि त्याच्यानंतर त्याचं जे शिर होतं ते खाटूमध्ये भेटतं. त्याच्यामुळे खाटू श्याम असं नाव झालं. आणि त्याचबरोबर अजून एक वरदान असं भेटलं की कोणताही हरलेला नाही बोलू शकत, ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल, वाईट होत असेल किंवा त्रास असेल, तो जर तुझ्या दरबारात आला आणि तुझी म्हणजे तुला गाराणा घातलं
तर मग ती गोष्ट त्याच्या आयुष्यातून म्हणजे त्याची दुःख निघून जातील. मित्रांनो, माझं बोलण्याचं जरा चुकतं मला माहिती आहे, पण थोडं समजून घ्या मला काय बोलायचं आहे ते. इन शॉर्ट, लाईफमध्ये जर दुःख असेल, काय आपल्याला निराशा आली असेल, तर तुम्ही इकडे येऊ शकता. खाटू श्याम बाबाला तुम्ही तुमचं दुःख सांगू शकता. त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तो तुमचं दुःख हरून नेऊ शकतो. इतकंच म्हणायचं आहे मला. आणि मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या आधीची चित्तोडगड आणि सावरिया सेटची पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, आता मी चाललोय माझ्या जयपूरला चाललोय मी आता. तर आपलं सगळं आता झालंय. आपण चाललोय आता जयपूरला. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे व्हिडिओ सुद्धा बघा.